शिर्डी जमीन फसवणूक प्रकरण आणि अवैध सावकारकी प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेतला आणि त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आज त्याच्या पोलीस कोठडीचा 4था दिवस आहे। शिर्डी पोलीस आता जमीन व्यवहाराच्या बाबतीत जे साक्षीदार आहेत त्यामध्ये प्रभाकर गुंजाळ असेल, सचिन वाणी आणि अशोक खरात यांची समोरासमोर चौकशी जी आहे ती करत आहे। खरं बघितलं तर या जमीन व्यवहारामध्ये जे साक्षीदार आहेत, जे अशोक खरातच्या बाजूने होते किंवा जे रावसाहेब गोंदकर यांच्या बाजूने होते, या सर्व साक्षीदारांची साक्ष जी आहे ती नोंदवली जाते, जबाब नोंदवला जातोय। एकीकडे जर बघितलं तर नाशिकच्या TCS प्रकरणातील जी आरोपी आहे हिला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली, मात्र अद्यापही गेल्या 40 दिवसापासून कल्पना खरात ही फरार आहे। खरं तर या गुन्ह्यामध्ये ती देखील आरोपी आहे। अशोक खरात, कल्पना खरात, अरविंद बावके आणि किरण सोनवणे यासह अशोक तांबे असे 5 जे मुख्य आरोपी आहेत। त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर अशोक खरातला ताब्यात घेण्यात आलं। ही जी चौकशी आहे ती सुरू आहे, मात्र या चौकशीमध्ये आता आणखीन खुलासे जे आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे। पण प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होतं की TCS प्रकरणी ते आरोपी अटक होते, मात्र कल्पना खरात गेल्या 40 दिवसापासून फरार आहे। त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत देखील प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होत आहेत। एकंदरीत जर बघितलं उद्या बंधू अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि आणखीन पोलीस कस्टडीची मागणी जी आहे ती पोलीस करणार अशी माहिती देखील मिळत आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।